जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय भाई जगताप. सभापती महोदया, आम्ही सगळ्यांनी प्रत्येक वर्षाप्रमाणे राज्यपालांचं अभिभाषण ऐकलं आणि नेहमीप्रमाणे आमच्या प्रवीण भाऊंनी राज्यपालांच्या भाषणाचा अभिनंदन करताना त्यांनी कर्तव्यपूर्ती त्यांनी केलेली आहे. तुमच्या बाबतीत कधी कर्तव्यपूर्ती होणार ती माहीत नाही. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. सभापती महोदया, कित्येक वेळेला असं होतं आणि आपण हे अनेक वर्ष पाहिलेलं आहे की एखाद्या गोष्टीचं आपण स्वतःहून जेव्हा समर्थन करतो तेव्हा त्याचा अर्थ असा निघतो की ही गोष्ट खरी आहे म्हणून आपण त्याचं समर्थन करतोय. परंतु वस्तुस्थिती पाहिल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं की आपण किती चुकीच्या गोष्टीचं समर्थन करतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी किती असत्य आहेत. आणि म्हणून मला राज्यपालांच्या अभिभाषणावर खेद व्यक्त करायचा आहे या बाबतीमध्ये. आणि तो करत असताना काही मुद्दे जे महत्त्वाचे आहेत. अगदी पहिलाच मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा आहे. प्रवीण भाऊंनी सुद्धा बोलताना, आपण सुद्धा बोलताना नेहमी म्हणतो पुरोगामी महाराष्ट्र जो आहेच, परंतु आज त्याची स्थिती पुरोगामी आहे का? आपण जर पाहिलं असेल तर राज्यात ज्या पद्धतीने म्हणजे आपल्या महापुरुषांचे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ, आमच्या अहिल्याबाई होळकर, ही सगळी नावं आम्ही घेतो. जे आमचं वैभव आहे ते कायम राहील. परंतु त्या विचाराप्रमाणे आम्ही वागतो का? या अलीकडच्या 10-12 वर्षामध्ये, 10-15 वर्षामध्ये जी जातीय तेढ या महाराष्ट्रामध्ये जी कधी नव्हती, ज्या पद्धतीने धार्मिक उन्माद या महाराष्ट्रामध्ये कधीही नव्हता. महाराष्ट्राकडे बघताना, मुंबईकडे बघताना अख्ख्या देशाचं लक्ष एक आदर्श राज्य असंच इतकी वर्ष तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे. आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. कुठल्याही राज्यामध्ये आम्ही जातो त्यावेळेला महाराष्ट्रामधून आलेला माणूस त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच तिथल्या नागरिकांचा, तिथल्या लोकांचा वेगळा होतो. परंतु आज माझ्या महाराष्ट्रामध्ये, माझ्या मुंबईमध्ये ज्या पद्धतीने जातीय तेढ निर्माण केल्या जात आहे, ज्या पद्धतीने धार्मिक उन्माद जो वाढलाय, त्याचं काय करायचं? मग आम्ही फक्त पुरोगामी महाराष्ट्र ही बिरुदावली फक्त हे करायची, बोलायची आणि ती बिरुदावली फक्त मिरवायची, की खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा जो आपण लौकिक, जो आपण म्हणतो नेहमी पुरोगामी, तो आपल्या समोर आहे का? ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. सीमा प्रश्नाच्या बाबतीमध्ये आणि मी या आपल्या महामहिंना मी दोष देणार नाही. सगळ्या आतापर्यंत आम्ही जेव्हा सत्तेत होतो तेव्हा सुद्धा सीमा प्रश्नाच्या बाबतीमध्ये सुरुवातीला किंवा शेवटी ही वाक्य ठरलेली आहेत. तुम्ही उघडून बघा सगळी, की आम्ही मोठे मोठे वकील सुप्रीम कोर्टामध्ये दिलेले आहेत. आणि म्हणजे मी दोन्ही सरकारांचं सांगतोय, मी इथे हा खेद व्यक्त करताना ह्या विषयाचा खेद व्यक्त करतोय. अरे कधीतरी याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्या ना, कधीतरी काही गोष्टी ठरवा ना. मी कुणाकडे एकाकडे बोटच दाखवणे. सीमा प्रश्न हा महाराष्ट्राचा अतिशय महत्वाचा, अतिशय ज्याला आपण म्हणू सन्मानाचा, मराठी माणसाच्या सन्मानाचा प्रश्न आहे. परंतु त्याच्याकडे आम्ही त्या पद्धतीने कधी पाहिलं का? तर त्याचं उत्तर नाही असं येतंय. एक याचा अभिभाषणाचा भाग म्हणून, लोकांच्या भावना म्हणून त्याच्यात एक वाक्य टाकायचं किंवा एक पॅरा टाकायचा आणि त्याच्याने तशाने पुढे जायचं, असं जर त्याच्या मागची जर भूमिका असेल ती काय तितकीशी योग्य नाही. आपण जेव्हा आधुनिक महाराष्ट्र थांबणार नाही असं काहीतरी ते म्हणाले, काय वाक्य का सांगा ना. हा, तुम्ही थांबा ना. हा तुम्ही हा बर. आता महाराष्ट्र थांबणार नाही, महाराष्ट्र थांबताच कामा नाही. परंतु महाराष्ट्र धावण्याच्या ज्या काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या बाबतीमध्ये
आम्ही काय करणार आहोत, हा ह्याच्यातला महत्त्वाचा प्रश्न. आणि म्हणून याच्यामध्ये विशेषतः जो भर दिला गेला एकूण त्या संपूर्ण याच्यामध्ये की आमची गुंतवणूक, आमचं हे सगळं म्हणजे अगदी पहिल्यापासून चालत आलंय. असंही म्हणता येणार नाही की पूर्वीच्या सरकारने अशा पद्धतीने काही गुंतवणुकीसाठी कुठे गेले नाहीत वगैरे, असं काही सांगता येणार नाही. नाही तर महाराष्ट्र धावलाच नसता, असा अचानक कुठं धावणार. परंतु बघा, कित्येक वेळेला एक गोष्ट मात्र मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांचं मानलं पाहिजे. एक तर सरस्वती त्यांच्या जिभेवर आहे, त्यांच्याकडनं एखादा शब्द इकडे तिकडे होणार नाही आणि इतकं सक्षमपणे ते मांडत असतात. आता ते मांडतील, आता अर्थात हे त्यांनी दिलेलं यांनी महामहिम राज्यपालांनी इथे सांगितलेलं आहे. आता काय सांगितलंय त्यांनी दाओसमध्ये, म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्येक वर्षी आपण काही आकडे ऐकतो. दाओसमध्ये मागच्या वेळेचे जे आकडे मला अवगत आहेत, मला जे माहीत आहेत, आम्ही सगळ्यांनी ऐकले कारण आपण एकाच हॉलमध्ये सगळं ऐकत असतो. मागच्या वेळेला 14 लाख कोटीची गुंतवणूकचे करार झाले अशा पद्धतीने सांगण्यात आलं. तुम्ही ऐकलं असेल, मीही ऐकलेलं आहे. प्रत्यक्षात किती आमच्याकडे गुंतवणूक आली? कधीतरी आकडे सांगा ना, कधीतरी आकडे सांगा. बरं, मागचे 14 बाजूला ठेवा, या वर्षी 30 लाख कोटीचे करार, सामंजस्य करार आम्ही केले. सांगितलं, हे बाक वाजवली, दडा दडा दडा, तुम्ही पण वाजवली सगळ्यांनी, आम्ही पाहत होतो. आता मला एक सांगा, मागचे 14 लाख कोटी गेले कुठे? कुठे किती उद्योग आले? त्या किती उद्योगांना किती नोकरी, किती रोजगार उपलब्ध झाला? कारण ह्याचा डायरेक्ट समीकरण रोजगाराशी आहे. आपण अनेक वेळा म्हणतो आणि खरं आहे. काय? हो हो, येतोय त्याच्यावर, लॉयड स्टीलवर येतोय. माझीच युनियन आहे तिकडे म्हणून म्हटलं. आणि ती पहिली इकडे आपल्या या मुरबाड MIDC ला होता तो, त्याने त्याचं युनिट काढलंय तिकडे. मोठं युनिट आहे, वादच नाही, ते स्वागतच करायला पाहिजे, कोण नाही म्हणते. पण ते लॉयड स्टीलच्या अगोदर बरंच काय लॉयड आहे ते जरा बोलू द्या आणि त्याचं उत्तर हवंय. मी एक गोष्ट अगदी प्रामाणिकपणे आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो, या राज्यामध्ये एखादी गोष्ट नवीन आली, एखादी गोष्ट वाढली, एखाद्या गोष्टीने ह्या राज्याचा लौकिक वाढला, वैभव वाढलं आणि त्या माध्यमातून ह्या राज्याच्या तरुणांना जर नोकऱ्या मिळत असतील तर स्वागत करायलाच हवं. अरे पण आम्हाला एकदा तरी संधी द्या स्वागत करायची. मागच्या वेळेचं सांगतोय, मागच्या वेळेचे 14 लाख कोटी कुठे गेले मला माहित नाही, गुंतवणूक किती आली मला माहित नाही. या वर्षीचं जे 30 लाखाचं एक क्लासिक उदाहरण, या बाबतीमध्ये देवाभाऊंचं खरंच हे करायला पाहिजे. त्यांनी एक फोटो मी पाहिला, तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल, तो सोशल मीडियावर व्हायरल पण झाला आणि तो वृत्तपत्रात आणि याच्यातही दाखवला गेला, माध्यमांवर दाखवला गेला. एक करार त्यांनी कोणाबरोबर केला? अभिनंदन लोढा. अभिनंदन लोढा ह्या उद्योगपती बरोबर एक करार त्यांनी केला. त्या कराराच्या माध्यमातून 4 लाख नोकऱ्या तयार होणार अशा पद्धतीची आपल्याला माहिती दिली गेली. त्यांच्या माध्यमातून तिथे करार, पण तो अभिनंदन लोढा इथेच आहे, त्याचे वडील तुमच्या खांद्याला खांदा देऊन कॅबिनेटमध्ये बसतात. दाओसला जाऊन करार करण्याची काय गरज आहे? इथेच करा की, कुणी अडवलंय तुम्हाला? बर, अभिनंदन लोढा यांचा व्यवसाय काय? त्यांनी आता म्हणाले ते बरोबर आहे की हे आधी ठरवलं पाहिजे उद्योग म्हणजे काय. त्यांचा व्यवसाय आणि उद्योग ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्यांचा व्यवसाय आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा. 4 लाख कामगारांना हाताला कामगार मिळणार आहे असा एक सांगा, जगातला कुठला व्यवसाय सांगा चला. आणि आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे की परिणयजी त्यांना बोलू देत ना. नाही तरी चालेल. मला आवडतंय. म्हणजे काय होतंय त्याच्या नाही मी भाषण
नाही, अजिबात डिस्टर्ब होणार नाही. त्याचं त्यांची कारण मुळात वेळ असं जाते, वेळ आहे, कमी कसं राहतं ह्या सगळ्या गोष्टीला भाषण कोण ऐकतंय, किती ऐकतात यापेक्षा मी काय म्हणतोय आणि या राज्याच्या दृष्टीने माझं काय, माझ्या भावना काय आहेत त्या मी सांगतोय आणि त्या राहतील की इकडं. काही लोकांना एक अडचण आहेच, म्हणजे काही लोकांना भाई जगताप उभा राहिला भाषणाच्या नंतर मग ते आपल्या केबिनमधून बघायला जास्त ते प्रिफर करतात. हे त्यांनीच सांगितलेलं सांगतोय, मी नाही. पण भाषण आपलं काहीतरी कोणी ऐकावं किंवा त्याची वाहवा करावी हा विषय नाही. हे मुद्दे सगळे जे राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये आले त्याच्यावर बोलतोय मी. माझ्या पदरचं त्याच्यामध्ये काय बोलत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने जर समजा 30 लाख रुपयाची गुंतवणूक आणि त्याच्या माध्यमातून तयार होणारा रोजगार असा जर आम्ही मोजत असू तर मग या गोष्टीला काय म्हणायचं हे तुम्ही ठरवा. मी ठरवण्यापेक्षा मी विरोधक म्हणून मी काही बोलू शकेन, मला नाही बोलायचं. आणि मी भाषणामध्ये काही आक्रमकता आहेच, कारण वस्तुस्थितीला घेऊन सत्याला बोलून मी कधीही कुणाची पर्वा केली नाही, माझं सरकार असताना सुद्धा. आणि म्हणून मला या ठिकाणी आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे की आत्तापर्यंत नाही ते सगळे मला सांगूनच गेले होते. परिणयने एक असं सांगितलं की बघा, मी स्वतः भाषणाला इथे उभा आहेत, मंत्री इथे आहेत, मंत्र्यांना असायलाच लागतंय एकाला कुणाला तरी. आज तुमचं दुर्दैव आहे की तुम्हाला माझं सगळं हे डोक्यावर तुमच्या पडणार. आभारी आहे मी, आभारी आहे. मुद्द्यांवर असं आहे की आतापर्यंत आपण मागचं सगळं सोडून देऊ, चला आपण कोविडच्या नंतरचं बोलू. कोविडच्या नंतर जे दाहोस सुरू झालं ते कालपर्यंत, बरोबर आहे. आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या बुद्धीमध्ये तुम्ही हे टाकू शकाल, त्याच्यामध्ये भर टाकू शकाल, हे 30 लाख कोटी, मागचे 14 लाख कोटी, त्याच्या अगोदरचे 10 लाख कोटी, त्याच्या अगोदरचे 8 लाख कोटी, इतकं तर मला चांगलं माहिती आहे. हे मी सगळं कोविडच्या नंतरचं बोलतो. आता ही टोटल किती झाली साधारण? 62 कोटी झाली. आपण 60 पकडू, चला 60 लाख कोटी. एक गोष्ट साधीशी सांगा, कोणताही दावोसचे करार म्हणजे प्रत्यक्ष गुंतवणूक असा कोणाचा समज आहे का? नाही, असं नसतं. हे सामंजस्य करार, MOU ज्याला म्हणतो आपण, त्याचं रिअलायझेशन किती झालं याचा कधीतरी आकडा सांगा. तुम्ही मंत्री राहिलेले आहात, आमचे मित्र आहात, फार पूर्वीपासून आमचे संबंध हे राजकीय नसून वैयक्तिक आणि कौटुंबिक आहेत. प्रश्न जेव्हा महाराष्ट्राचा येतो, प्रश्न जेव्हा महाराष्ट्राच्या प्रतिमेचा येतो, महाराष्ट्र थरावर खेद व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. आणि म्हणून दावोसचे करार म्हणजे प्रत्यक्ष गुंतवणूक असा जो काही गैरसमज पसरवण्यात येतोय माध्यमांच्या माध्यमातून सुद्धा, तो साफ चुकीचा आहे आणि आम्हाला खोटं ठरवा असं माझं आव्हान आहे. गेल्या 4 वर्षामध्ये हे सरकार आलेली ही 2 वर्ष आणि त्याच्या अगोदरची ह्या 4 वर्षामधले जे आकडेवारी मी सांगितली तुम्हाला, हे 30 लाख कोटी, त्याच्या अगोदरचे 14 लाख कोटी, त्याच्या अगोदरचे 10 लाख कोटी, त्याच्या अगोदरचे 8 लाख कोटी, हे जे काय 60-62 लाख कोटी जे करार तुम्ही केल्याने त्याला संबंधित असलेली जी तुम्ही रोजगार निर्मिती सांगितली किती झाली ती कृपया आपल्या उत्तरात जर सांगितलं तर माझ्यासारखा माणूस लगेच उभा राहून तुमची माफी मागेल की मी चुकीचं काहीतरी मी बोललो. असं 22 वर्ष झाली आजच्या सभागृहातनं, वरच्या सभागृहातनं हा प्रवास नाथाभाऊ आपण सगळ्या तुम्ही सुद्धा केला, आम्ही सुद्धा केला. एखादी गोष्ट जर खोटी माझ्या तोंडून जर गेली असेल तर त्याच्या बाबतीमध्ये माफी मागण्यामध्ये मी मागे पुढे पाहणार नाही, परंतु आई भवानीच्या कृपेने तशी कधी पाळी आली नाही. कारण हे जे सगळे आकडे आहेत हे सरकारचेच आकडे आहेत. हे आकडे घेऊनच मी बोलतोय आणि त्याच्यावर माझा खेद व्यक्त करतोय. म्हणून याच्यामध्ये फक्त हा जर कागदी सोहळाच जर करायचा असेल तो कशाही प्रकारे करता येतो. म्हणून मी म्हटलं की आपण काय लिहून देतो सरकार ते महामहिम वाचत असतात, त्यांचा त्याच्यामध्ये तसा दुरान्वयी संबंध, तसा प्रत्यक्ष याच्यामध्ये त्यांचा दुरान्वयी संबंध नसतो. आणि म्हणून मला या ठिकाणी मुद्दाम सांगायचं आहे की 40 लाख
रोजगार तयार होणार असं सांगितलं. म्हणजे 30 लाख कोटीची गुंतवणूक आणि 40 लाख रोजगार. आता सगळा तुमचा आकडा या देशामध्ये गेल्या 45 वर्षामध्ये जी एवढी बेरोजगारी नव्हती तेवढी आज आहे देशामध्ये. कारण प्रवीण भाऊंनी देशाचाही आढावा घेतला. ट्रम्पपर्यंत गेलेच हा ते. येतोय मी, त्याचा ड्रम वाजवणारच आहे मी. बरं झालं संधी दिली, नाही तर महाराष्ट्राच्या याच्या अभिभाषणावर ट्रम्पचं कसं काय बोलायचं असा मला प्रश्न पडला असता. त्यांनी तो दरवाजा ओपन करून दिलाय, त्याच्यावर येतो मी. पण मला एक सांगा की याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आज बेरोजगारी किती आहे तो आकडा एकदा सांगा. सरकारच्या खरं तर वेबसाईटवर तो पूर्वी मिळायचा, देशाच्या सुद्धा राज्याच्या सुद्धा. गेली 7-8 वर्ष तो मिळत नाही. ती वेबसाईट लॉक करण्यात आलेली आहे. माझी चुकी असेल तर मला आपण सांगा. कारण आज या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं वैशिष्ट्य, महाराष्ट्राचं वैभव, मुंबईचं वैभव असं आहे की देशातल्या इतर राज्यातला तरुण आशेने आपल्या हाताला काम मिळेल आणि आपण देत आलो. आपल्याकडे उद्योग तसा येत होता. मी जेव्हा म्हटलं 65% गुंतवणूक येत होती, तेवढे उद्योग येत होते इकडे. मी तुमच्या लॉईडवर आता येतोय. आणि एकदा सांगा की नक्की बेरोजगार किती आहेत. तुमच्या उत्तरात येऊ द्या, नाहीतर मी सुद्धा सांगेन. कारण हे चालत राहील, हे 2-3 दिवस चालत राहील आणि संदर्भामध्ये कधीतरी मी ते उत्तर देईन तुम्हाला. मला जाणून घ्यायचं आहे की आपले अधिकारी, सरकार या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने खरी माहिती देते का. हे पवित्र हे आहे आपलं हाऊस आहे. इथून जसं देशाचं संसद आहे तसं हे पवित्र हाऊस आहे. इथे निदान ह्या फ्लोअरवर वस्तुस्थिती सांगा ना. आणि म्हणून मी सुरुवातीचं वाक्य सभापती महोदया मी बोललो, खरं खोटच जर तुम्ही गृहीत धरून चालला तर मग खरं बाहेरच येणार नाही ना. कारण मग त्या खोट्याला गोंजारत त्याला मोठं करत खरी परिस्थिती येणारच नाही. एकदा खरी परिस्थिती सांगा. माझ्या राज्याच्या शेतकऱ्याची परिस्थिती सांगा, माझ्या राज्याच्या बेरोजगारीची परिस्थिती सांगा, माझ्या राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती सांगा, माझ्या राज्याच्या उद्योगाची परिस्थिती सांगा. निदान एकदा येऊ द्या. म्हणजे निदान कित्येक वेळेला असं होतं, माझी चूक माझ्या लक्षात आली, मी परत करणार नाही, मी पुढे जाईल. ही साधी आपल्या दैनंदिन जीवनातली आपली कृती आहे. दुर्दैवाने तसं होत नाही. आणि म्हणून 40 लाख लोकांना तर जाऊ द्या. आज आपण हे बजेटरी हे आहे, म्हणजे आपण फेब्रुवारीमध्ये आहोत. पुढच्या फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये आपण परत एकदा भेटणार आहोत. हे अधोरेखित करून ठेवा माझं वाक्य. 40 लाख रोजगाराचं जे म्हणतायत, आम्ही खरोखरच अगदी तुमच्या सगळ्या सरकारचं, मुख्यमंत्र्यांचं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं आणि सगळ्या मंत्र्यांचं स्पेशल आझाद मैदानावर आम्ही तुमचा सत्कार ठेवू. आणि आम्ही स्वतः सांगू की होय, यांनी सांगितलं, खऱ्या अर्थाने महाराष्ट्र फार वेगाने पुढे गेलेला आहे आणि एका वर्षभरामध्ये 30 लाख कोटीची गुंतवणूक आलेली आहे आणि 40 लाख रोजगार उपलब्ध झालेला आहे. आम्ही स्वतः करू आणि आम्ही पुढाकार घेऊ. आम्ही सगळे मिळून त्या बाबतीमध्ये करू. हे माझं आश्वासन आहे आपल्याला. आणि त्याबरोबर एक खेद सुद्धा व्यक्त करावासा वाटतो. माझ्यासारखा कामगार क्षेत्रामध्ये माझ्या आयुष्याची मी 40 वर्षे दिलेली आहेत, 38-39 वर्षे दिलेली आहेत. माझ्यासारख्याला आनंद होईल भाऊ की जर हे 40 लाख तर रोजगार सोडून द्या, अगदी 10 लाख जरी रोजगार सुरू झाले तरी मला त्या गोष्टीचा प्रचंड आनंद होईल. मला अभिमान वाटेल. त्याचं हे बाकीचं सोडा. आपल्याकडे 65,000ची भरती आपण करू शकलो नाही. काय गोष्टी आपण करतोय बरं. हे आम्ही गेली 5-6 वर्ष तेच ऐकतोय. आता ही गोष्ट थोडीशी येण्याची शक्यता आहे, कारण आपल्याकडे ते तुमचं काय ना आमचं काय हे असं चालतच राहतं. सकाळी सुद्धा शंभूराजे उठले ते विसरले की ते सुद्धा त्याच मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री होते. ते त्यावेळेला विसरले. शंभूराजे म्हणाले म्हणून सांगितलं. त्याच्यातला याच्यातला दोषारोप करण्याचा अजिबात माझा हेतू नाही. पण मला एक सांगा की त्या 2.5 वर्षातली 2 वर्ष तर त्या कोविडच्या काळामध्ये गेली, पण त्याच्यानंतरचं, म्हणून मी अगदी कॅटेगॉरिकली म्हणतोय, कोविडच्या नंतरची अभिभाषणं
त्याच्यामध्ये दिलेले वचनं आणि त्या पद्धतीची झालेली कारवाई साधं आहे. उत्तरामध्ये जर आलं तर मला त्याचा आनंद होईल, महाराष्ट्राला त्याचा आनंद होईल. महाराष्ट्राला आमचा खोटेपणा सिद्ध करू द्या, आमचा खोटेपणा लोकांपर्यंत येऊ द्या की बघा विरोधक आहेत म्हणून काही बडबडतात आहेत. आणि म्हणून मी याच्या बाबतीमध्ये बोललो आपल्या भरतीबद्दल, ज्याच्यावर आपण गेली 5 वर्ष सातत्याने ऐकतोय. बरं कारण काय? पेपर फुटला. हे कारण सरकार आहोत आपण. बाई किती वेळ बोलणार अजून? मी किती वाजेपर्यंत आहे? आपण किती वाजेपर्यंत चालू ठेवणार आहे? तुम्ही किती वेळ बोलणार आहात? याच्यावर 3 दिवस चालणार. आता 22 मिनिटं झाली आहेत. बाई बाई मी बसतो, तुम्ही बोला. बाई 22 मिनिटं झाली आहे, अजून किती वेळ बोलणार आहात? नाही नाही, असं काही नसतंच, असं बाई- काही नसतं. अभिभाषणावर 3 दिवसाची चर्चा आहे. 2 दिवसाचं आहे. तुम्ही 22 मिनिटं बोललात, अजून किती वेळ बोलणार आहात? नाही, इतके वेळ फार होणार तो. तुम्ही मग मी सांगा आता- किती मिनिटं बोलणार. नाही नाही, मी अजूनच बसून जातो. तर आता हे ऐकायचंच नसेल तर मग काय करायचं आता? माझी काहीच हरकत नाही. 5 वाजेपर्यंत अजून 15 मिनिटं घ्या. 5 वाजता आपण थांबणार आहोत. हो, 22 मिनिटं तर झालीत तुमची, अजून तुम्ही बोलताय 15 मिनिटं घ्या. ठीक आहे, चला आपण मी आता असं करतो, 20-20 खेळू आपण. शेवटच्या स्लॉग ओव्हर समजून मी थाड 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 सुरू करतो. ऐक रे बाबा, सिनियर आहे तुम्ही, तुम्हाला ऐकणं यासाठी सुद्धा गरजेचं आहे. जाऊ द्या ना, मी त्याच्या बाबतीत बोललो. मी म्हटलं की कोणीतरी माझी भाषणं ऐकावीत म्हणून आम्ही बोलणं हा स्वभावच नाही. वस्तुस्थिती आणि खरं सत्य बोलणं हा माझा स्वभाव राहिला आणि त्याच्यासाठी मला कसलीही गरज लागत नाही. आहे ते बोला बाई, बोला. आणि म्हणून नाही म्हणून तेच 5 वर्षाचं सांगितलं. 5 वर्षाचं FDIच्या बाबतीमध्ये इथे बोललं गेलं. एक गोष्ट खरी आहे, लॉयड कारखाना हा गडचिरोलीमध्ये आपण हे केलेला आहे. त्याच्यामध्ये तुमचा रोल बऱ्यापैकी आणि सगळ्यांचाच आहे तिथे. हा कुठल्या एका पक्षाचा नव्हे, तर त्या सगळ्यांनी मिळून त्याच्यावर घेतलेला तो निर्णय आणि तो आवश्यक आहे. आता प्रश्न निर्माण असा होतो, लॉयड सुरू झालं जेव्हा असं आपण म्हणतो, तर गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या राज्यामध्ये अशा पद्धतीचे किती हे आली उद्योग, किती आले? परदेशात आले, आपल्या राज्यात नाही आले. फॉक्सकॉन आलं का? नाही आलं. बसचं ते हे आलं का? नाही आलं. म्हणजे मोठे उद्योग ज्याच्यातनं रोजगार निर्मिती होती, याच्यामध्ये रोजगार निर्मिती होईल, परंतु ती काय 10 लाख आणि 20 लाख अशी होणार नाही. कारण अलीकडे ऑटोमायझेशन झालेलं आहे आणि सुदैवाने ह्या देशाचा स्टील इंडस्ट्री, टाटा इंडस्ट्री असू द्यात, JSW असू द्यात, इतर सगळ्या, मी गेली 40 वर्ष मी ह्या सगळ्यांबरोबर काम करतोय, म्हणजे बऱ्यापैकी मला त्यातली माहिती आहे. आणि म्हणून तरी सुद्धा आम्ही स्वागत करू अशा पद्धतीने. लॉयड सारखे जर उद्या 5-50 कारखाने आले तर होय, महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने 4-5 लाख लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल. पण तसं नाही झालंय, तसं नाही होत आहे. हे दुर्दैव आहे, हे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून या ठिकाणी जी गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये बोललं गेलं, आज आम्ही आमची पाठ थोपटून घेतोय. 39% गुंतवणूक महाराष्ट्रात आली म्हणून. अरे एकेकाळी 65% येत होती, 60% येत होती. आणि सगळ्यात महत्वाची ती रिअलाइज होत होती. म्हणजे एखादा कारखाना जर त्या ह्याच्यामध्ये आपल्या करारामध्ये असेल तर तो कारखाना येत होता. असे अनेक कारखाने आपल्या महाराष्ट्राने बघितलं. आज आम्हाला काय पाहायला मिळतंय, इथले इस्टॅब्लिश झालेले कारखाने गुजरातमध्ये चालले, तामिळनाडूमध्ये चालले. आमचा आकस नाही हो, आकस कशासाठी असेल? पण आमच्याकडे इस्टॅब्लिश झालेले धंदे, उद्योगधंदे जर ते बाजूच्या राज्यामध्ये चालत असतील तर 2 गोष्टी ह्याच्यातनं स्पष्ट होतात. कुठेतरी महाराष्ट्राचं औद्योगिक धोरण चुकतंय, याचा अर्थ असाच निघतो. आणि मग जर आमच्या शेजारचे राज्य जर आपल्याकडे आकृष्ट करू शकत असतील उद्योगपतींना आणि अशा पद्धतीने त्यांच्या राज्यामध्ये जर रोजगार उपलब्ध होत असेल तर माझ्या राज्यातला कमी का व्हावा, हा माझा प्रश्न ह्या ठिकाणी आहे. आज आपल्या राज्यामध्ये अनेक असे ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट मुलं आहेत जी सिक्युरिटी गार्डचं काम करतात आहेत, कारण कामच नाहीये हाताला.
जी अनऑर्गनाइज सेक्टर मधल्या, आता तर सगळं फारच म्हणतो वाटोळं, मी त्याच्यावर जात नाही, त्याच्यावर चर्चा होईल त्यावेळेला मी बोलेन मी की जे काय असेल ते. पण आज परिस्थिती अशी आहे की जे डबल ग्रॅज्युएट आहेत त्यांच्या हाताला काम नाही, घर चालत नाही, कुटुंबाचं फार वाताहत झालेली आहे. काही ठराविक लोकचं सोडावं. आज आपला महाराष्ट्र ज्या पद्धतीने मागे गेलाय शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये, येतोय मी त्याच्यावर पुढे, हा कष्टकरी जो आहे तो कष्टकरी हवालदिल झालाय, शेतकरी हवालदिल झालाय. मग नक्की प्रगती आणि महाराष्ट्र वेगाने तो कुणासाठी चाललाय? मुंबईच्या एका ठराविक गोष्टी बाबतीमध्ये बोलत असताना मी एवढं सांगेन, आमची मुंबई, महाराष्ट्र धावतोय, मुंबई धावतोय, तो धावतोय अदानीसाठी, अंबानीसाठी. आमच्याकडच्या सगळ्या मोठ्या मोठ्या, मग ते नुसतं हेच नव्हे, तिकडचं धारावीच नव्हे, तर आमच्या बांद्र्याचं रेक्लेमेशन, आमच्या महत्वाच्या अशा समुद्रकिनारी असलेल्या जागा ह्या दिल्या जात आहेत आणि सरकार त्याच्यामध्ये पुढाकार घेते, हे दुर्दैवाने मला या ठिकाणी सांगावंसं वाटतंय. आणि म्हणून परदेशी गुंतवणूक, FDI ज्याला म्हणतो आपण, या बाबतीमध्ये आपली पाठ थोपटून घेण्यापेक्षा महाराष्ट्र ज्या पद्धतीने भूतकाळामध्ये, ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जी ही येत होती गुंतवणूक, परकीय गुंतवणूक येत होती, ती आज नाही असं मी म्हटलं तर त्याच्यामध्ये आश्चर्य वाटू नये. आणि हा या बाबतीमध्ये मी खेद व्यक्त करत आहे. आता एक गोष्ट असं आहे की आम्हाला आपल्याला एक सवय आहे की कानावर ट्रिलियन इकॉनॉमी, $1 trillion economy. Can somebody explain me what is $1 trillion economy? Can somebody explain me or make me understand rather than tell me? अहो, ज्या महाराष्ट्राचा कंबरटा 7.5 लाख कोटीच आज आमच्यावर कर्जच आहे, कसल्या ट्रिलियन गोष्टीच्या हे करताय? आणि कुठलं साल देताय तुम्ही? 2047. अरे देवा, म्हणजे प्रत्येक वर्षी अभिभाषण ऐकायचं, प्रत्येक वर्षी आम्ही बजेट ऐकायचं आणि त्याच्यामध्ये सगळ्या अशा क्लुप्त्या लढून हे याचं बजेट नाही तर हे पॉझिटिव्ह बजेट आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करायचा. आणि प्रत्यक्षात कर्जाचा बोजा हा प्रत्येक वर्षी लाख कोटीने वाढतोय. आणि तरी सुद्धा जर आम्ही असं जर म्हणत असू की आमचा हा विकसित महाराष्ट्र 2047, नाही, महाराष्ट्र फार वेगाने चाललेला आहे. 2047ला काय 5 ट्रिलियन इकॉनॉमी आम्ही बघणार आहोत. म्हणजे तिकडे पण जुमलेबाजी, एक मात्र अख्ख्या देशामध्ये सगळे शिकलेले आहेत फार चांगल्या पद्धतीने. आणि ते म्हणजे बोलायचं, घाबरायचं नाही, रेटून बोलायचं आणि काहीच करायचं नाही. रेटून बोलायचं पण काहीच करायचं नाही. जेवढं आपण बोलता त्याच्या 10% जरी आपण केलं देशासाठी, राज्यासाठी किंवा ह्या शहरासाठी, तर खरोखरच मी आपले आभार मानेन. आणि हा महाराष्ट्र सुद्धा तुमचा आभारी राहील, हा देश तुमचा आभारी राहील. पण तसं नाहीये. एवढंच आहे की जोर जोरामध्ये बोलायचं हे मात्र सगळीकडे चांगल्या प्रकारे शिकलं गेलेलं आहे. काय झालंय की देवेंद्रजी असतील, नाथाभाऊ असतील, आम्ही ह्या लोकांना, ह्यांच्या विशेषतः नाथाभाऊ, आणखी तत्सम जे सिनियर मुंडे साहेब असतील, त्यांच्याकडे बघून आम्ही मी माझं सांगतोय, अनेक असे त्यांच्या, कारण हे विरोधी पक्षात होते, हे किती वेळ बोलले होते माहिती आहे? ताई कुठे गेले? अरे तुम्हाला हे माहिती आहे, त्यांना माहित नव्हतं. म्हटलं हे किती वेळ अशाच ह्याच्यावर आम्हाला माहिती आहे ना सगळ्यांना. नाही, म्हणून म्हटलं विरोधी पक्ष नेता म्हणून असताना सगळं सभागृह 22 तास मंत्री असताना पण ते ताई 22 तास. अच्छा, ते एक कागद असा हातात घेऊन हे ह्यासाठी सांगतोय की हे एक बौद्धिक जे असतं ते असं नसतं हो. आणि आम्ही जर एखादी गोष्ट मी रिपीट केली तर मी समजू शकतो. अरे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या सांगतोय, तुम्ही जे इकडे ढंडोरे पिटताय त्याच्या बाबतीमध्ये मी सांगतोय, मी काय रिपीट करतोय? आता ऐकायला त्रास होतो त्याला मी काय करू? कारण मी खरं बोलतोय, सत्य, आणि सत्य असंच असतं, सत्य असंच असतं. ऐकायची तयारी ठेवा, सत्तेमध्ये आहात तुम्ही, तुम्हाला नाकारता येणार नाही. आणि म्हणून
या FDIच्या बाबतीमध्ये बोलत असताना बरं झालं ट्रम्पचं बोलले. आता काय बोलले बघा, मला मोठं आश्चर्य वाटते सभापती महोदया. खरं तर त्याचा काय संबंध नव्हता आपल्या ह्याच्याशी, अभिभाषणाशी काय संबंध, ते खरं देशाच्या ह्याच्यामध्ये त्याच्यावर चर्चा होत आहे किंवा ते बोलायला पाहिजे. पण त्यांनी सांगितलं की नाही ट्रम्पला त्या हे केल्यामुळे आपला टेरिफ 25 वरनं आम्ही 18 वर आणला. अरे पहिला 3च होता ना, अरे पहिला 3च होता ना, 3% होता. नाही कवडी 3च होता ना. ऐकायलाच पाहिजे. नाही तुम्ही मला ती हे ओपन करून दिलं, बरं झालं. मी काय म्हटलं आता त्यांनी मला सांगितलं की 5 वाजेपर्यंत आहे. म्हटलं आता शेवटचे स्लॉग ओव्हर खेळूया, बाकीचं सगळं आहे. 5 वाजेपर्यंत काय वाढवणार आहात. मी आपल्याला विनंती करेन, मला 10-15 मिनिटं एक्स्ट्रा दिली तर मी आपला आभारी आहे. घोषणा बाकी काय आपण बघू ठरवू. मला? नाही घोषणा नाही केली अजून. नाही, पण त्यांना आपण ठरवा उद्या करू. अच्छा ठीक आहे. नाही त्यांनी तालिका सभापतींनी सुचवलं असेल तुम्हाला, काय? पण कामकाज नंतर चालू राहणार आहे, त्यामुळे तुम्हाला नाही, वाटलं तर मी बोलावं विनंती असतं. त्यांना तेव्हाही केली. त्या म्हणाल्या 5 वाजता बंद होणार आहे, तर म्हटलं मग बंद होणार आहे तो विषय संपतो. बंदचं नाही. तेच मी बंदचा म्हटलं निर्णय माझी विनंती राहील, माझी आपल्याला विनंती राहील, मी 5:15 पर्यंत संपवेन. मला 1-2 मुद्दे महत्वाचे आहेत जे त्यांनी बोललेत आणि मला असं वाटतं की बाकी सहकारी बोलतील. नाही पण काय आहे माहितीये का, बाई सन्माननीय बाई जगताप, काय होतंय शेवटचे जे सभासद असतात ना मागच्या रांगेतले, त्यांना मग मला 5-5 मिनिटं फक्त देता येतात आणि शेवटी मग अभिजित वंजारी वगैरे सुद्धा 15 मिनिटं बोलणारे असतात, पण त्यांना आम्ही 10 मिनिटात संपवतो बोलणं. त्यामुळे थोडं तुम्ही वेळेची मर्यादा पाळली तर बरं पडेल ना. आणि भरपूर झाले आणि प्रभावी झाले भाषण, मी ऐकलं आतून तुमचं. प्रभाव यांच्यावर प्रभाव पडत नाही ना, एवढं बोलतो ह्याच्यावर प्रभाव पडायला पाहिजे ना, तो नाही पडत ना. आता ट्रम्पच्या बाबतीमध्ये आपण बोललो गेलो आणि आपण आता काय डंडोरा पिटतोय की आम्ही 25%वरनं 18%वर आलं. खरं तर ते त्यांच्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे सगळं काय, तुम्हाला ट्रम्प काय बोलला माहिती आहे का आज सकाळी, जर असं कुठच्या देशाने काय केलं तर मी परत टेरिफ वाढवेन. मी नाही मानत कुणाचं, तो बोललाय, मी नाही. त्यांच्या सुप्रीम कोर्टाने त्याला बोललाय तो. नाही रॉंग आहे तर त्याला कोण सांगणार. सांगण्याचं उद्दिष्ट असं प्रवीण भाऊ असं आहे की आपल्याकडे होतं किती, 3% होतं, 25%, 50 बोलला, 25 झालं, 18वर आम्ही काय पाठ थोपटून घ्यायची. आणि कशाच्या बाबतीमध्ये आपण शेतकऱ्यांचं बोललात प्रवीण भाऊ, आपल्याकडे जमीन धारणा जी आहे परडोई किती आहे, त्यांच्याकडे हजारो हेक्टर एक शेतकरी आणि यांत्रिक सगळं लावून करत असतो. म्हणजे त्याला येणारा खर्च आणि माझ्या कपास उगवणाऱ्या येणारा खर्च, सोयाबीनवाल्यांना खर्च, अहो ते ओपन केले ना. आम्ही दरवर्षी भांडत असतो सोयाबीनला भाव द्या, सोयाबीनला भाव द्या. तो गिरीश तर बोंबलायचा, 8,000 द्या आणि 10,000 द्या, 6,000 देऊन मोकळा झाला होता त्यावेळेला आपण टीका केलीच होती. आणि म्हणून असं नाही आहे, ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ह्या देशाला खऱ्या अर्थाने वाचवलंय. ह्या देशाची जी आर्थिक घडी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त योगदान कुणाचं असेल तर आपल्या शेतकऱ्याचं असेल. आणि म्हणून आपला देश कृषीप्रधान आहे. आज ज्या पद्धतीचे टेरिफ आहे आणि ज्या पद्धतीच्या टेरिफपेक्षा हे जे ओपन करून ठेवण्यात आलंय, एकीकडे सांगतो आम्ही दूध नाही, हे नाही, ते नाही, अरे पण हे जे महत्वाचं आहे, ज्याच्यावर त्यांचं आयुष्य चालतं, ज्याच्यावर शेतकरी आज त्यांचे पिढ्यानपिढ्या ते तिथे शेती करत आहेत, त्यांचं काय करणार आहात. आणि म्हणून याच्यामध्ये ट्रम्प सरकारला किंवा अमेरिकेला जे आम्ही आमच्या कृषी क्षेत्रामध्ये जे हे दिलंय, एंट्री दिले, आतापर्यंतच्या कुठल्याही सरकारने एवढी सरकार आले 95 पासून, सगळ्यात पहिला 95ला इथे बदल झाला, कधीही कोणी हिंमत नाही केली. कारण माझा शेतकरी, माझा तो हे जो आहे अन्नदाता आहे, तो त्रासात येता कामा नये. कारण आम्ही असे सुद्धा निसर्गाशी लढतोय, परिस्थितीशी लढतोय, या सगळ्याशी लढून आम्ही कुठेतरी आमचं जीवन हे करण्याचा प्रयत्न करतोय. आज त्याच्यामध्ये हे जर सगळं ही भूतन, ही राक्षस आपल्या समोर आले तर आपला शेतकरी टिकणार नाही, तो कापास उगवणारच नाही, कारण त्याला परवडणार नाही. आणि म्हणून याच्या बाबतीमध्ये बोलत असताना मला मुद्दाम या ठिकाणी सांगावंसं वाटेल की या कारणासाठी सुद्धा मी या अभिभाषणावर माझा खेद या ठिकाणी मी व्यक्त करतो.
या अभिभाषणामध्ये आणखीन एक गोष्ट सांगण्यात आलेली आहे जी की अतिशय घातक आहे भविष्यामध्ये. चांगल्या गोडगोड शब्दामध्ये ते सांगण्यात आलेलं आहे, परंतु मला इथे मुद्दाम आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की त्याच्यामध्ये एक गोष्टीचा उल्लेख आहे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ म्हणजे MSRTC आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडील प्रकल्प इन्व्हिटकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत. ते इन्व्हिट आहे काय प्रवीण भाऊ? आपण आपल्या जागा बदलतील, परंतु हे नक्की काय आहे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. 4700 कोटीने रस्ते आम्ही करणार आणि देणार कुणाला? ह्या असल्या धनदाडग्यांना, ह्या प्रायव्हेट लोकांना. कसल्या गोष्टी करतोय आम्ही? कसला महाराष्ट्र धावत चाललाय? होय, महाराष्ट्र धावत चाललाय. विकत चाललात तुम्ही, तिथे महाराष्ट्र धावत चाललाय. होय, महाराष्ट्र बेरोजगार होत चाललाय. हातामध्ये कटोरं घेण्याची वेळ माझ्या महाराष्ट्राच्या, माझ्या ह्या तरुणांवर जे आज ग्रॅज्युएट झालेत, मोठ्या मोठ्या संस्थेतनं बाहेर येतात, त्यांच्यावरती पाळी आली आहे. याच्यात महाराष्ट्र पुढे चाललाय. आणि सरकारचा पैसा वापरायचा, तुमचा आमचा पैसा वापरायचा, आमच्या टॅक्सपेअरचा पैसा वापरायचा, त्याच्यातनं रस्ते बनवायचे, ब्रिज बनवायचे आणि हँडओव्हर कुणाला करायचे? या लोकांना. आज तुम्ही ने आम्ही नुसता तो नवीन आपण सगळे भांडलो त्याच्यासाठी, टोल बंद होण्यासाठी, आणि तो झाला. उद्या ह्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी घेतल्यावर काय तुम्ही सांगणार आहात? प्रत्येक छोट्या छोट्या रस्त्यावर सुद्धा टोल जर आलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. मला आश्चर्य वाटणार नाही, कारण तुम्ही त्यांना विकलेलं आहे. म्हणजे आपली प्रॉपर्टी विकून, आपलं घर विकून मी माझं कर्ज कमी केलं असं सांगण्याचा जो काही प्रयत्न चाललाय, अतिशय दयनीय, अतिशय विघातक आणि महाराष्ट्राला अतिशय घातक अशा प्रकारचा हा जो आहे. आणि तरी सुद्धा जर त्याच्यामध्ये यांचं जर हे केलं जात असेल, अभिनंदन केलं जात असेल, ते तुम्हाला करायलाच हवं. परंतु मला खेद व्यक्त करत असताना या प्रस्तावाला माझी नामंजुरी किंवा माझी नापसंती देत असताना ही कारणं आहेत. आणि हे जे मी सांगतोय पोटतिडकीने, हे खोटं आहे. हे तुम्ही जर तुमच्या उत्तरातनं सिद्ध केलं तर मी खरोखरच तुमचा आभारी राहील. अख्खा महाराष्ट्र तुमचा आभारी राहील. आणि म्हणून आपण मी सांगितल्याप्रमाणे अनेक मुद्दे आहेत. माझे अनेक सहकारी बोलतील, त्या तिकडचेही सहकारी ते बोलतीलच, कारण ह्या सगळ्यांवर त्यांना बोलावं लागेल. मला या ठिकाणी सरकारला नक्कीच सांगायचं आहे, घोषवाक्य असतात, घोषवाक्य ह्याच्यासाठी असतात, त्याच्यापासून प्रेरणा घेतली जाते. घोषवाक्य यासाठी असतात, त्याच्यापासून ऊर्जा मिळते. आणि त्या ऊर्जेतून लोक असतील, समूह असेल, एखादा शहर असेल, एखादा राज्य असेल किंवा एखादा देश असेल, त्याच्यापासून प्रेरणा घेतं आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतं. या घोषवाक्यातनं आम्ही काय प्रेरणा घेणार आहोत? महाराष्ट्र थांबणार नाही, महाराष्ट्र प्रॉपर्टी विकण्याला थांबणार नाही, महाराष्ट्र स्वतःचं अस्तित्व घाण ठेवायला थांबणार नाही, महाराष्ट्र खोटं बोलण्यामध्ये थांबणार नाही, महाराष्ट्र महिलांच्या वर अत्याचार होणार आहेत त्याच्या बाबतीमध्ये थांबणार नाही, महाराष्ट्र या राज्याच्या तरुणांना नोकऱ्या देण्या, बेरोजगारांना रोजगारी देण्याच्या याच्यामध्ये थांबणार नाही. इथेच थांबणार नाहीये का? आणि असं जर असेल तर मला या ठिकाणी नम्रपणे सांगावंसं वाटेल, आपण ज्या याच्यामध्ये बबल, ज्याला आपण काय म्हणतो, फुगा, जो फुगा आपण विकासाचा आणि वेगाचा जो तयार केलेला आहे, हा फुगा फुटलेला तर आहेच. तुम्ही समजताय की हे सगळं तसं आहे, तर तसं ते नसून खरी वस्तुस्थिती जी आम्ही या ठिकाणी मांडलेली आहे, ह्या प्रत्येक विषयावर आपल्या उत्तरातून आम्हाला तुम्ही जर वस्तुस्थिती जर सांगितली तर आम्ही तुमचे आभारी राहू. आपण मला संधी दिली त्याबद्दल मी आपल्या आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता पुढची नावं जी आहेत ती यादी बघू. त्यातले जे लोक सभागृहात आहेत ना, त्यापैकी आज कोण बोलायला तयार आहे? म्हणजे आज ज्यांची तयारी आहे ते कळलं तर तेवढ्या वेळ आपण सभागृह चालू. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन घेते, जरा कामकाज 2 मिनिटं बघू दे.
संजय खोडक्यांचं नाव आहे, त्यांना लगेच